स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मराठी कथामध्ये। ईश्वरी छातीवर हात ठेवत म्हणते, मला हे काय होतंय आणि याला काय झालंय? हा असं का वागत आहे? आता पुढे काही वेळाने ईश्वरी पुन्हा स्वयंपाकघरात येते तर रुद्राय टी शर्ट घालून खाली येतो। लक्ष्मीजी त्याचीच वाट पाहत होत्या। रुद्राय येऊन जेवणाच्या टेबलाजवळ बसतो। लक्ष्मीजी त्याच्यासाठी जेवण वाढतात। त्यांनी रुद्रायसाठी त्याच्या आवडीचे बटाट्याचे पराठे बनवले होते। रुद्राय एक घास खातो आणि म्हणतो, आई तुझ्या हातात जादू आहे, घरचं जेवण मी खूप मिस केलं। लक्ष्मीजी हसत म्हणतात, तू खा, आम्ही तुझ्यासाठी आणखी पराठे घेऊन येतो। त्या रुद्रायसाठी पराठे आणायला जातात। त्या ईश्वरीकडे पराठे पाठवतात आणि तिलाही जेवायला बसवतात। सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर सर्वजण आपापल्या खोलीत जातात। रुद्राय स्टडी रूममध्ये जातो। तो काही वेळ बसून काम करतो आणि मग 3 वाजल्यानंतर खोलीबाहेर निघून जातो। ईश्वरी त्याला जाताना पाहते पण काहीच बोलत नाही। ती उठून कपाटाजवळ जाते आणि त्या चिठ्ठीवर लिहिलेल्या नंबरवर फोन करते। 2 रिंगनंतर कॉल उचलला जातो। ईश्वरी काही बोलण्याआधीच समोरून आवाज येतो, चिठ्ठीत मदत दुसऱ्या कुणी नाही तर रवी पाटीलने मागितली होती। रवी म्हणतो, मला माहीत होतं की तुम्ही मला नक्की फोन कराल। ईश्वरी म्हणते, तुम्हाला कसं कळलं की मीच बोलत आहे? रवी म्हणतो, चिठ्ठीत मी मदत फक्त तुमच्याकडेच मागितली होती, त्यामुळे तुम्हीच फोन कराल हे साहजिक आहे। ईश्वरी म्हणते, काय बोलायचं आहे ते सांगा। रवी म्हणतो, मला तुमच्या मदतीची गरज आहे। ईश्वरी म्हणते, मी तुमची कशी मदत करू शकते? रवी म्हणतो, मिसेस राठोड, फक्त तुम्हीच माझी मदत करू शकता। ईश्वरी म्हणते, कशी? रवी काळजीयुक्त आवाजात, तुमच्या पतीकडून माझ्या जीवाला धोका आहे, मला वाचवा। ईश्वरी म्हणते, तुम्ही माझ्या पतींबद्दल बोलत आहात याची तुम्हाला जाणीव आहे ना? आणि तुम्ही खरं बोलत आहात यावर मी विश्वास का ठेवावा? रवी म्हणतो, मी खरंच बोलतोय। तुमच्या पतींनी माझी जमीन बळकावली आहे आणि 20 तारखेला त्याचा निकाल न्यायालयात लागणार आहे। जर मी केस हरलो तर तुमचे पती मला मारून टाकतील। ईश्वरी म्हणते, मला तुमच्या बोलण्यावर विश्वास नाही आणि आज नंतर मला फोन करू नका। रवी म्हणतो, ऐका, जर मी तुम्हाला पुरावे दिले तरी तुम्ही विश्वास ठेवणार नाही का? रवीचं बोलणं ऐकून ईश्वरी थोडी आश्चर्यचकित होते। ती काही बोलत नाही तेव्हा रवी पुन्हा म्हणतो, उद्या सकाळी मी तुमच्या पतींना फोन करेन, तुम्ही स्वतः ऐका, मग मी तुम्हाला फोन करेन। ईश्वरी काहीच बोलत नाही। रवी कॉल कट करतो आणि आरामात खुर्चीवर बसतो। त्याच्या चेहऱ्यावर एक कुटील हास्य होतं। रवी म्हणतो, रुद्राय सिंग राठोड, तुझी पत्नीच तुझ्या पराभवाचं कारण बनेल। आता मीही बघतो तू कसा जिंकतोस। ईश्वरी त्याच्या बोलण्याचा विचार करू लागते। संध्याकाळचे 5 वाजले होते पण रुद्राय अजूनही खोलीत परतला नव्हता। ईश्वरी उठते आणि खाली लक्ष्मीजींच्या खोलीत जाते। ती पाहते की रुद्राय शांतपणे लक्ष्मीजींच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला होता। ती म्हणते, आई मी आत येऊ का? लक्ष्मीजी म्हणतात, ये बेटा बस। ईश्वरी आत येऊन पलंगावर बसते। रुद्राय अजूनही झोपलेलाच होता। लक्ष्मीजी विचारतात, काय झालं बेटा, काही बोलायचं आहे का? नाही आई, काही नाही। लक्ष्मीजी म्हणतात, तू खूप शांत वाटत आहेस। नाही आई, खरं तर रुद्र काही न सांगताच खोलीतून बाहेर गेले होते, म्हणून फक्त विचारायला आले की तुम्ही त्यांना कुठे पाहिलंत का? लक्ष्मीजी म्हणतात, हो, त्याला आमच्याशी काही बोलायचं होतं म्हणून तो इथे आला होता, पण बोलता बोलता झोपून गेला। ईश्वरी म्हणते, बरं, काही हरकत नाही, त्यांना झोपू द्या, मी तुमच्यासाठी चहा बनवून आणते। इतकं बोलून ईश्वरी स्वयंपाकघरात जाते। ती दोघींसाठी चहा बनवते आणि सोबत काही बिस्किट घेऊन त्यांच्या खोलीत येते। दोघी सासू सुना एकत्र बसून चहा पितात। ईश्वरी त्यांना सांगते की आज तिला रुद्रायसोबत पायलला भेटायला जायचं आहे। ती काही वेळ त्यांच्याशी बोलते। 6 वाजतात। मग ईश्वरी तयार व्हायचं ठरवते आणि लक्ष्मीजींना म्हणते, आई मी जाऊन तयार होते, मग त्यांनाही उठू? लक्ष्मीजी म्हणतात, हो बेटा ठीक आहे। ईश्वरी आपल्या खोलीत तयार व्हायला जाते। अर्ध्या तासात ती तयार होऊन खाली येते। खाली आल्यावर तिला दिसतं की लक्ष्मीजी स्वयंपाकघरात काही काम करत होत्या। ती त्यांच्याजवळ जाते आणि म्हणते, द्या नाही, मी करते। लक्ष्मीजी म्हणतात, हे आम्ही करतो, तू रुद्रला उठव आणि त्याला तयार व्हायला सांग। ईश्वरी म्हणते, ठीक आहे, मी आत्ताच येते। ईश्वरी लक्ष्मीजींच्या खोलीत येते। ती रुद्रायजवळ जाऊन शांतपणे बसते आणि त्याला हाक मारते, रुद्र उठा। रुद्राय काही प्रतिसाद देत नाही। ईश्वरी त्याच्या हातावर हलकेच टॅप करत पुन्हा हाक मारते। झोपेतच रुद्राय तिचा हात पकडतो आणि आपल्या डोक्याखाली ठेवतो आणि झोपेतच म्हणतो, फक्त 5 मिनिटं, मग उठतो। ईश्वरी काही बोलत नाही। ती तशीच बसून राहते। काही वेळाने रुद्राय जागा होतो। समोर ईश्वरीला बसलेलं पाहून तो तिचा हात सोडतो आणि उठून बसतो।
आणि तिला म्हणतो, ते मला वाटलं आई आहेत. ईश्वरी काही बोलत नाही. मग रुद्राई विचारतो, तुम्ही तयार झालात? हो, रुद्राई म्हणतो, फक्त 10 मिनिटं द्या मला, मी तयार होऊन येतो. इतकं बोलून रुद्राई आपल्या खोलीत जातो. ईश्वरी ही परत लक्ष्मीजींकडे येते. थोड्याच वेळात रुद्राई तयार होऊन खाली येतो. त्यानंतर रुद्राई आणि ईश्वरी तिथून पायलच्या हॉस्पिटलकडे निघून जातात. संपूर्ण रस्ताभर ईश्वरी आणि रुद्राई यांच्यामध्ये कोणतंही बोलणं होत नाही. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर ते दोघे पायलच्या केबिनमध्ये आले. त्यावेळी पायल तिच्या सिनियरसोबत ऑपरेशन थिएटरमध्ये होती, तर रोहनही रुग्ण तपासण्यासाठी गेला होता. रुद्राई आणि ईश्वरी पायलच्या केबिनमध्ये बसून तिची वाट पाहू लागले. सुमारे 1 तासानंतर पायल तिच्या केबिनमध्ये आली. ईश्वरी आणि रुद्राईला पाहून ती आनंदी झाली. ती दोघांना भेटली आणि मग स्वतःच्या खुर्चीवर जाऊन बसली. काही काळ ती दोघांशी काहीही बोलली नाही. डोळे मिटून ती खुर्चीवर थोडीशी मागे रेलून बसली. रुद्राई आणि ईश्वरी काहीच बोलले नाहीत. रुद्राईला माहीत होतं की पायल जेव्हा जेव्हा ओटीमधून बाहेर येते तेव्हा काही वेळ अशीच बसून स्वतःला शांत करते. मात्र ईश्वरीला ही गोष्ट माहीत नव्हती. काही वेळाने पायल दोघांकडे पाहत म्हणाली, कसे आहात तुम्ही दोघे? आणि भाऊ, तुझी ट्रिप कशी झाली? रुद्राई म्हणतो, मी ठीक आहे, ट्रिपही छान झाली. ईश्वरी म्हणते, मीही ठीक आहे, तू सांग कशी आहेस? पायल म्हणते, मी अगदी व्यवस्थित आहे वहिनी. काही वेळ पायल दोघांशी गप्पा मारत राहिली. मग ती रुद्राईकडे पाहत म्हणाली, भाऊ, तू रोहन दादाला भेटून ये, तोपर्यंत मी वहिनींची तपासणी करून घेते. हो ठीक आहे. रुद्राई तिथून निघून रोहनच्या केबिनमध्ये गेला. तो रोहनला भेटला आणि समोरील खुर्चीवर बसला. रोहनने त्याच्यासाठी आणि स्वतःसाठी चहा मागवला. कसा आहेस रुद्र? आता तर खूपच व्यस्त झाला आहेस. रुद्राई म्हणतो, ठीक आहे, तसं काही नाही. तुला माहीतच आहे, मी इंदोरला गेलो होतो आणि केसची तारीखही जवळच आली आहे. त्या तणावामुळे रात्री नीट झोपही लागत नाही. रोहन म्हणतो, इतका काळजी का करतोयस? निकाल आपल्या बाजूनेच लागेल. रुद्राई म्हणतो, माहीत आहे, पण एक विचित्र अस्वस्थता जाणवते आहे. रोहन त्याला म्हणतो, तुला हवं असेल तर तपासणी करून घे, आणि कधी कधी जास्त विचार केल्यामुळेही असं होतं. रुद्राई म्हणतो, कदाचित तू बरोबर बोलतोयस, मला ते माहीत आहे, पण तरीही मनात सतत तसंच वाटतंय. असो, तू सांग. रोहन म्हणतो, माझं आयुष्य तर नेहमीसारखंच सुरू आहे. तू सांग, तुझ्या वैवाहिक आयुष्यात काही बदल झाला का? रुद्राई म्हणतो, फारसा नाही, पण थोडा बदल झाला आहे. माहिती आहे, मी तिची काळजी घेतो तर त्यावरही ती माझ्यावर रागावली होती. म्हणते, हे सगळं करू नका, मला याची सवय नाही. रोहन म्हणतो, मग तू काय केलंस? रुद्राई म्हणतो, फारसं काही नाही, पण मी तिला जवळ घेतलं तर ती रडायला लागली. तसंही ती खूप पटकन रडते. रोहन म्हणतो, ते स्वाभाविक आहे. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या भावना नियंत्रित करू शकत नाही तेव्हा ती रडते. एक चांगली गोष्ट म्हणजे वहिनी शांत बसत नाहीत, नाहीतर त्यांना नैराश्यात जाण्याची शक्यता वाढली असती. सध्या त्या भावनिकदृष्ट्या अस्थिर आहेत, पण तू त्यांना सावरू शकतोस. रुद्राई म्हणतो, मी प्रयत्न करतो आहे. बाकी आधीपेक्षा भीती थोडी कमी झाली आहे. रोहन म्हणतो, मी सांगितलं होतं ना, वेळ लागेल. बाकी सर्व काही तुमच्या दोघांच्या नात्यावर अवलंबून आहे. रुद्राई म्हणतो, मला नाही वाटत आमचं नातं फारसं चांगलं आहे. इथे प्रयत्न फक्त एका बाजूनेच होत आहेत. रोहन म्हणतो, तू जे सांगितलंस त्यानुसार तुमचं नातं लवकरच सुधारेल, कारण कुठेतरी वहिनी प्रयत्न करत आहेत. रुद्राई म्हणतो, मला तसं वाटत नाही. रोहन म्हणतो, मी अशा अनेक प्रकरणांचा अभ्यास केला आहे. अशा परिस्थितीत व्यक्तीला स्वतःला सावरण्यासाठी अनेक वर्षे लागतात. मानसिकदृष्ट्या पूर्णपणे सावरण्यासाठी तर त्याहून जास्त वेळ लागतो. तू जितकं करत आहेस त्यापेक्षा जास्त लढाई त्या स्वतःशी लढत आहेत. रुद्राई म्हणतो, असू शकतं रोहन, मी तुला समजू शकतो, पण हे सगळं करणं कठीण वाटतं ना? रुद्राई म्हणतो, तसं नाही, पण कधी कधी वाटतं जर तिला माझ्यापासून दूरच राहायचं असेल तर कदाचित मीही दूर राहिलेलंच बरं. रोहन म्हणतो, अरे रे रुद्र, असं करू नकोस. एक काम कर, या विषयावर स्वतः सोशल मीडियावर थोडं वाच आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वहिनींच्या आयुष्यात सध्या फक्त तूच आहेस. रुद्राई म्हणतो, मला माहीत आहे, म्हणूनच मी तिच्यासाठी इतकं करतो आहे. रोहन मनात म्हणतो, मला माहीत आहे हे कठीण आहे, पण ज्या दिवशी तुला वहिनींवर प्रेम होईल त्या दिवशी तू त्यांच्यासाठी अजून खूप काही करशील आणि मी त्या दिवसाची वाट पाहत आहे. रुद्राई म्हणतो, काय विचार करतोयस? रोहन म्हणतो, काही नाही. तेवढ्यात त्यांचा चहा आला. दुसऱ्या बाजूला पायल ईश्वरीची तपासणी करत होती. मध्ये मध्ये ती तिची विचारपूसही करत होती. सुमारे 1 तासानंतर तपासणी पूर्ण झाली.
पायल, ईश्वरी, तू आणि बाळ दोघेही व्यवस्थित आहात, पण आता तुला तुझ्या आहाराकडे नीट लक्ष द्यावं लागेल, नाहीतर तुला अशक्तपणा येऊ शकतो. ईश्वरी म्हणते, मी प्रयत्न करेन, पण मला फारशी भूक लागत नाही. मग मग थोड्या थोड्या वेळाने काहीतरी खात जा, एकदम खाल्लंस तर भूक कमीच लागेल. बरं सांग, अजूनही खूप विचार करतेस का? यावर ईश्वरी काहीच बोललेली नाही. पायल तिच्याकडे थोडे रागाने पाहत म्हणाली, हा अति विचार करणं बंद कर, सध्या ते तुझ्यासाठी योग्य नाही. ईश्वरी म्हणते, प्रयत्न करेन, प्रयत्न करून चालणार नाही, समजलं? यावेळीही ईश्वरी शांत राहिली. पायल तिच्याजवळ आली आणि तिला मिठी मारली. तिच्या पाठीवरून हात फिरवत ती म्हणाली, मला माहीत आहे हे खूप कठीण आहे ईश्वरी, पण तुला स्वतःची काळजी घ्यावीच लागेल. ईश्वरी म्हणते, तुला जितकं कठीण वाटतंय त्यापेक्षाही हे माझ्यासाठी जास्त कठीण आहे. पायल तिच्यापासून थोडी दूर समोर बसली आणि तिला म्हणाली, तू काहीच बोलणार नाहीस तर समस्या कशा सुटतील? सगळ्यांना सांगू शकत नसेल तर निदान दादाला तरी सांगत जा. ईश्वरी म्हणते, समस्या तर तुझ्या भावामुळेच आहे. पायल आश्चर्याने म्हणते, भावामुळे का? ईश्वरी म्हणते, तो माझी काळजी घेतो आणि त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी करतो ज्या प्रत्येक मुलीला आपल्या जोडीदाराकडून अपेक्षित असतात. पायल म्हणते, पण ती तर चांगली गोष्ट आहे ना? ईश्वरी म्हणते, नाही, कारण हे सगळं करून शेवटी त्यालाच दुखावलं जाईल. मी त्याला काही देऊ शकत नाही. पायल म्हणते, ईश्वरी, मी माझ्या भावाला जितकं ओळखते त्यावरून सांगते, त्याला तुझ्याकडून काही अपेक्षा नाही. ते तुझ्यासाठी जे काही करत आहेत त्यामागे त्याचा कोणताही स्वार्थ नाही. ईश्वरी म्हणते, मला त्याच्यासाठी वाईट वाटतं. किती दिवस तो असे प्रयत्न करत राहील? आज नाही तर उद्या तो थकून जाईल आणि तोपर्यंत मला या सगळ्याची सवय झाली तर? पायल म्हणते, ईश्वरी, सध्या तू खूप जास्त विचार करते आहेस. आत्ता तरी हे सगळं वेळेवर सोडून देऊया. ईश्वरी म्हणते, आणि दुसरं काही करूही शकत नाही. पायल म्हणते, बरं चल कॅन्टीनमध्ये जाऊया. ठीक आहे. पायल ईश्वरीला घेऊन कॅन्टीनकडे आली. तिने रुद्राय आणि रोहनलाही फोन करून बोलावून घेतलं. काही वेळातच ते दोघेही तिथे आले. रुद्राय, रोहन, पायल आणि ईश्वरी सगळे मिळून चहा आणि नाश्त्याचा आस्वाद घेत बसले होते. अजून त्यांच्या गप्पा सुरूच होत्या तेवढ्यात एक इमर्जन्सी केस येते. पायल म्हणते, भाऊ वहिनी, मला जावं लागेल, इमर्जन्सी आहे, पुन्हा भेटू. रुद्राय म्हणतो, ठीक आहे. पायल दोघांना मिठी मारते आणि लगेचच ओटीकडे धावत निघून जाते. रोहनलाही त्याच्या रुग्णांची तपासणी करायची असल्याने तोही काही वेळाने तिथून निघून जातो. ईश्वरी आणि रुद्राय दोघेही त्यांच्या गाडीपाशी येतात. रुद्राय तिच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडतो. ईश्वरी आत बसते आणि त्यानंतर तो स्वतः ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसतो. काही वेळानंतर ते दोघे DV मॉलमध्ये पोहोचतात. त्यावेळी मॉलमध्ये खूप गर्दी होती. रुद्राय ईश्वरीचा हात धरतो तेव्हा ती त्याच्याकडे पाहू लागते. थोड्या वेळाने रुद्राय पुरुषांच्या कपड्यांच्या विभागात जातो, जिथे तो स्वतःसाठी काही फॉर्मल शर्ट पाहू लागतो. शर्ट पाहत तो ईश्वरीला म्हणतो, 4 दिवसांनी मला दिल्लीला जायचं आहे, म्हणून विचार केला की काही शर्ट घेऊन ठेवावेत. तुम्ही मदत कराल का? ईश्वरी म्हणते, ठीक आहे. ईश्वरी रुद्रायसाठी 2-3 शर्ट निवडते. त्यानंतर रुद्राय आणखी काही कपडे पाहतो. स्वतःच्या कपड्यांचे बिल भरल्यानंतर तो ईश्वरीला घेऊन महिलांच्या कपड्यांच्या विभागात येतो. रुद्राय म्हणतो, तुम्हीही स्वतःसाठी काही कपडे निवडा. ईश्वरी स्वतःसाठी काही कुर्त्या निवडते. त्यानंतर ते दोघे तिथून बाहेर पडतात. रुद्राय गाडी धरणाजवळ घेतो. तिथे दोघंजण थोड्या वेळ थांबतात. तो ईश्वरीसाठी कॉफी घेऊन येतो. काही वेळ तिथे घालवल्यानंतर तो तिला घेऊन राठोड भवनमध्ये परत येतो. रात्रीचे 10:30 वाजले होते. काही वेळाने सगळे मिळून रात्रीचं जेवण करतात. दुसरीकडे पायल आणि रोहन देखील घरी पोहोचले होते. पायल रोहनला जेवणासाठी बोलावते तेव्हा तो तिची मदत करण्यासाठी स्वयंपाकघरात येतो. पायल दोघांसाठी जेवणाचं ताट वाढते. दोघेही एकत्र जेवायला सुरुवात करतात. तेवढ्यात पायल रोहनला म्हणते, दादा, तुला एक प्रश्न विचारू? रोहन म्हणतो, हो विचार, काय विचारायचं आहे? पायल म्हणते, रुद्रभाऊ तुझ्याशी काही बोलला का? रोहन, जो आतापर्यंत ताटात पाहत जेवत होता, तिच्याकडे पाहत म्हणाला, का वहिनींनी काही सांगितलं का? पायल म्हणते, नाही, तसं काही विशेष नाही, पण त्या थोड्या चिंतेत आहेत आणि गोंधळल्यासारख्याही वाटतात. रोहन म्हणतो, का बरं? पायल म्हणते, रुद्रभावामुळे ते त्यांची काळजी घेतात आणि त्यांच्यासाठी खूप काही करतात. त्यामुळे त्यांना वाटतंय की भाऊ हे सगळं काहीतरी कारणाने करत आहेत. पण मी त्यांना समजावलं आहे. रोहन म्हणतो, बरं केलंस. तसं पाहिलं तर रुद्रही सध्या चिंतेत आहे. पायल म्हणते, भाऊ चिंतेत आहे, पण का? आणि त्यांनी मला काही सांगितलंही नाही.
रोहन म्हणतो, तुला कारण माहीत आहे. पायल म्हणते, काय सांग ना. रोहन म्हणतो, 20 तारखेला केसची अंतिम सुनावणी आहे. त्याच कारणामुळे तो तणावात आहे. खरं तर मला हे बोलायचं नव्हतं, पण वहिनीचं त्याला स्वतःपासून दूर करत आहेत. त्यांनी समजून घ्यायला हवं की तो त्यांच्यासाठी इतकं काही करतो आहे, तर त्यांनी एक पाऊल पुढे टाकायला हवं. पायल म्हणते, भाऊ तुलाही सगळं माहीत आहे. अशा प्रसंगानंतर मुली अनेकदा मुलांपासून दूर राहू लागतात, पण ईश्वरी तरीही भावासोबत एकाच खोलीत राहते आहे. रोहन म्हणतो, रुद्र दिवसभर घरी असतो का? तो बहुतेक वेळ बाहेरच असतो. वहिनी एकट्याच खोलीत असतात. रुद्र तर फक्त रात्री झोपण्यासाठी त्या खोलीत येतो. तुला वाटत नाही का की त्यांनी त्याला समजावून घ्यायला हवं? पायल म्हणते, वाटतं, पण त्या देखील त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेत. रोहन म्हणतो, प्रयत्न? त्याला स्वतःपासून दूर ठेवून? कदाचित तू विसरत आहेस की तो रुद्राय सिंग राठोड आहे. तोच रुद्राय जो एखाद्याने दुर्लक्ष केलं तर पुन्हा कधी मागे वळून पाहत नसे. आणि आता त्याच्याकडे बघ. तुला वाटत नाही का की तो खूप बदलला आहे? पायल म्हणते, मला चांगलंच माहीत आहे की रुद्रभाऊ आधी कसा होता, आणि जर तो बदलत असेल तर त्यात वाईट काय आहे? रोहन म्हणतो, तुला काही दिसत नाही की तू मुद्दाम पाहायचं टाळते आहेस? तू रुद्रकडे नीट पाहिलं आहे का? त्याच्या डोळ्याखाली काळी वर्तुळं झाली आहेत. त्याची चिंता वाढत चालली आहे. असो, तुला सांगून काही उपयोग नाही. तू नेहमी वहिनींचीच बाजू घेशील. पायल म्हणते, तसं नाही आहे. आणि तू कधी ईश्वरीकडे पाहिलं आहे का? ती आधी कशी होती आणि आता कशी झाली आहे? पूर्वी ती प्रत्येक छोटी गोष्ट माझ्याशी बोलायची. आता तर तिने बोलणंच कमी केलं आहे. रोहन काही बोलणार इतक्यात पायल म्हणते, आपल्या दोघांच्या वादाचा काहीच उपयोग नाही. आपण फक्त त्या दोघांना समजावू शकतो. त्या पलीकडे काही करू शकत नाही. त्यामुळे हा विषय इथेच थांबवलेला बरा. रोहन म्हणतो, हो तेच योग्य आहे. रोहन आणि पायल दोघे जेवण पूर्ण करतात. त्यानंतर पायल स्वयंपाकघरातील काम आवरायला जाते. रोहनही घरातील इतर काम करतो आणि मग दोघेही आपल्या आपल्या खोलीत निघून जातात. रुद्राय स्टडी रूममध्ये बसून काम करत होता, तर ईश्वरी बाल्कनीत बसली होती. सुमारे 1 तासानंतर रात्री 12:30 वाजता रुद्राय बाहेर आला. त्याने पाहिलं की ईश्वरी खोलीत नाही. बाल्कनीचा दरवाजा उघडा होता, म्हणून तो तिकडे गेला. ईश्वरी तिथेच बसल्या बसल्या झोपून गेली होती. रुद्राय हळूच तिला आपल्या कुशीत उचलतो. ऊब मिळताच ईश्वरी नकळत तिचं डोकं त्याच्या मानेजवळ लपवते. रुद्राय तिला खोलीत आणतो आणि अलगद पलंगावर झोपवतो. तिच्यावर ब्लँकेट घालतो. त्यानंतर बाल्कनीचा दरवाजा बंद करून तो तिच्या शेजारी येऊन बसतो. तो तिचे विस्कटलेले केस नीट करतो आणि तिच्याकडे पाहत राहतो. का कुणास ठाऊक, पण आता ईश्वरीकडे पाहणं रुद्रायला आवडू लागलं होतं. तो मनात म्हणतो, मला समजत नाहीये मला काय होत आहे. तुमच्याकडे पाहणं इतकं छान का वाटतं? तुमच्यावर रागावता का येत नाही? तुमच्यासोबत राहावंसं का वाटतं? का? रुद्राय हे सगळं विचार करत हलकंसं हसत होता. पण तेवढ्यात त्याला ईश्वरीने पूर्वी बोललेली एक गोष्ट आठवली आणि त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य क्षणात नाहीसं झालं. रुद्राय मनात, मी असा विचार करू शकत नाही. जर त्यांना हे कळलं तर त्या पुन्हा माझा गैरसमज करतील. हे लग्न कोणत्या परिस्थितीत झालं होतं हे मी विसरता कामा नये. रुद्राय उठतो आणि पुन्हा स्टडी रूममध्ये येतो. तो थोडा वेळ काम करावं म्हणून लॅपटॉप उघडून बसतो, पण त्याचं मन कामात लागतच नाही. त्याच्या डोक्यात सारखे तेच विचार फिरत होते. शेवटी वैतागून तो लॅपटॉप बंद करतो आणि पलंगावर आडवा होतो. आणि तो विचार करू लागतो की कधी काही सुरळीत होईल की नाही. बराच वेळ तो असाच विचार करत पडून राहतो आणि विचार करत करतच त्याला झोप लागते. दुसऱ्या दिवशी तो नेहमीप्रमाणे उठतो, तयार होतो आणि मंदिरात जातो. सकाळी 9 वाजता तो मंदिरातून परत येतो. त्यावेळी ईश्वरी स्वयंपाकघरात होती. अचानक तिला रवीने सांगितलेली एक गोष्ट आठवते. तेवढ्यात लक्ष्मीजी रुद्रायला हाक मारतात. रुद्राय खाली आला. विशालजी, लक्ष्मीजी आणि ईश्वरी तिघेही डायनिंग टेबलवर त्याची वाट पाहत होते. रुद्राय सर्वांची माफी मागून नाश्ता करण्यासाठी बसतो. सगळ्यांनी मिळून नाश्ता केला. त्यानंतर रुद्राय खोलीत निघून जातो. ईश्वरी लक्ष्मीजींना म्हणाली, आई मी लगेच येते. लक्ष्मीजी म्हणतात, ठीक आहे. ईश्वरी तिथून खोलीत येते. ती येऊन पलंगावर बसली. रुद्राय खोलीत नव्हता. तो स्टडी रूममध्ये होता. त्यामुळे ईश्वरी खोलीत आहे याची त्याला कल्पना नव्हती. रुद्राय जेव्हा स्टडी रूममधून बाहेर आला तेव्हा त्याची नजर ईश्वरीवर गेली. रुद्राय स्वतःचं काम करू लागला, तर ईश्वरी त्याला काम करताना पाहत होती. ईश्वरी त्याला म्हणते, तुम्ही जात आहात का? रुद्राय म्हणतो, हो. तुम्हाला काही काम होतं का? ईश्वरी म्हणते, हो. नाही म्हणजे. रुद्राय आपलं काम बाजूला ठेवून तिच्याजवळ आला आणि तिच्यासमोर बसत म्हणाला, काय झालं भारे, तुम्ही ठीक आहात ना?
ईश्वरी म्हणते, हो मी ठीक आहे. ईश्वरीला खूप वाईट वाटत होतं. तिला रुद्राशी खोटं बोलायचं नव्हतं, पण तिला सत्य जाणून घ्यायचं होतं, त्यामुळे तिला हे करावं लागत होतं. रवीने सांगितलेली गोष्ट खोटी ठरावी अशीच तिची इच्छा होती. ती बसल्या बसल्या स्वतःच्या बोटांशी खेळत होती. तिची ती अवस्था पाहून रुद्राय म्हणाला, काय विचार करत आहात? काही सांगायचं आहे का? ईश्वरी संकोचित होत म्हणते, मी म्हणत होते की. रुद्राय तिला म्हणतो, काय सांगायचं आहे तुम्हाला? ईश्वरी म्हणते, तुम्ही परत कधी येणार? रुद्राय हलकेसे हसत म्हणतो, हा कसला प्रश्न आहे भार्ये? रात्रीच परत येईल. ईश्वरी म्हणते, तुम्ही थोडा वेळ माझ्याजवळ थांबू शकता का? हो नक्की थांबू शकतो, रुद्रायने सहजपणे उत्तर दिलं. पण पुढच्या क्षणी ईश्वरीने नेमकं काय म्हटलं आहे याची त्याला जाणीव झाली. तो आश्चर्यचकित झाला, पण त्याने ते चेहऱ्यावर दिसू दिलं नाही. रुद्राय अजून विचार करत असतानाच ईश्वरी पुन्हा म्हणाली, थोडा वेळ थांबा ना. रुद्राय तिच्या थोडा जवळ सरकत बसला आणि तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि काळजीने म्हणाला, काय झालं भारे? तुम्हाला काही त्रास होत असेल तर आपण पायलकडे जाऊ शकतो. ईश्वरी म्हणते, नाही मी ठीक आहे. काय माहीत का, पण ईश्वरी खूपच घाबरलेली वाटत होती, त्यामुळे तिचे हात थंड पडले होते. रुद्राय म्हणतो, तुमचे हात तर खूप थंड झाले आहेत. तुम्हाला थंडी वाजते आहे का? ईश्वरी होकारार्थी ती मान हलवत हो म्हणते, थोडी वाजते आहे. रुद्राय म्हणतो, 2 मिनिटं. तो उठून तिच्यासाठी शाल घेऊन आला आणि त्याने ती तिच्या अंगावर व्यवस्थित पांघरली. मग तो पुन्हा तिच्यासमोर बसला आणि तिचे हात चोळू लागला. काही वेळानंतर त्याला तिचे हात उबदार वाटू लागले. तेव्हा तो थोडा मागे सरकून बसला आणि तिचे पाय आपल्या मांडीवर घेतले. रुद्रायने नुकताच तिच्या पायांवर हात ठेवला होता, तेवढ्यात ईश्वरीने पटकन पाय मागे घेण्याचा प्रयत्न केला आणि ती म्हणाली, हे काय करत आहात तुम्ही? रुद्राय शांत आवाजात म्हणतो, तुम्ही इतका संकोच का करता? हे अगदी सामान्य आहे भार्ये. ईश्वरी काहीच बोलली नाही. रुद्राय तिचे पाय अलगद चोळू लागला. काही वेळानंतर ईश्वरीला आधीपेक्षा बरं वाटू लागलं. रुद्राय काही बोलणार इतक्यात त्याचा फोन वाजतो. त्याने फोन उचलला. समोरून आवाज आला. रवी म्हणतो, कसे आहात मिस्टर राठोड? त्याचा आवाज ऐकताच रुद्रायने त्याला ओळखलं. तो फोन घेऊन बाल्कनीत गेला. ईश्वरीलाही समजलं की रवीचाच फोन आहे. ती सुद्धा बाल्कनीजवळ येऊन उभी राहिली. रुद्राय खोटं हसत म्हणतो, खूप चांगला आहे, पण हे ऐकल्यानंतर तू चांगला राहणार नाहीस. रवी म्हणतो, बरोबर बोललास, पण माहिती आहे, तुला आठवण करून द्यायला फोन केला होता. 20 तारखेला केसची अंतिम सुनावणी आहे, आठवतंय ना? रुद्राय म्हणतो, अगदी चांगलं आठवतंय. तू तर पराभवाचे दिवस मोजत असशील ना? परत त्याला विचारतो, मोजत असशील ना? रवी म्हणतो, अजूनही वेळ आहे मिस्टर राठोड. ती जागा मला देऊन टाक, मी तिची चांगली किंमत देईन. रुद्राय रागाने म्हणतो, तू तुझी संपूर्ण मालमत्ता जरी माझ्या नावावर केलीस तरी ती जागा तुला कोणत्याही किमतीत मिळणार नाही. रवी म्हणतो, तसं पाहिलं तर तिथे खूप मुलं राहतात असं मला कळलं आहे. विचार कर, जर तिथे आग लागली तर? रुद्राय मोठ्याने ओरडत म्हणतो, असा विचारसुद्धा करू नकोस. जर तू असं काही केलंस तर तुझा जीव घेण्याआधी मी एकदाही विचार करणार नाही. रवी हसत म्हणतो, शांत मिस्टर राठोड, शांत. तुमचा रक्तदाब वाढेल. मी तर सहज बोललो. रुद्राय रागाने म्हणतो, तुला वाटतं तू असं काही करू शकशील? मी त्यांना वाचवेनच, पण त्यानंतर तुला माझ्यापासून कोण वाचवणार? रवी म्हणतो, अरे तू इतका गंभीर का होतो आहेस? मी तुला इतका मूर्ख वाटतो का? मी असं काही करणार नाही. रुद्राय त्याला म्हणतो, तुझ्यात ती हिंमतही नाही. रवी आणखी काही बोलणार होता, पण त्याआधीच रुद्रायने फोन कट केला. तो त्या क्षणी खूप संतापलेला होता, म्हणून काही वेळ तो तिथेच बसून राहिला. खोलीत उभी असलेल्या ईश्वरीने मात्र सगळं ऐकलं होतं. आता तिला रुद्रायवर राग येत होता. ती मनात म्हणते, मी कसं विसरले की जो माणूस एकदा कोणाचा जीव घेऊ शकतो तो पुन्हा कोणालाही मारू शकतो. मला काहीही करून त्या माणसाचा जीव वाचवायला हवा. ईश्वरी जाऊन पलंगावर बसली. 10 मिनिटानंतर रुद्राय खोलीत आला. तो तिच्याजवळ येऊन बसला आणि तिला म्हणाला, आता तुम्ही ठीक आहात ना? ईश्वरी म्हणते, हो धन्यवाद, माझ्या सांगण्यावरून तुम्ही थांबलात. रुद्राय म्हणतो, तुम्हाला धन्यवाद म्हणायची गरज नाही. बरं आता मला निघायला हवं. ईश्वरीने होकारार्थी मान हलवली. रुद्राय तिच्याजवळ आला आणि नेहमीप्रमाणे तिला मिठी मारली. त्यानंतर त्याने गाडीची किल्ली आणि फोन घेतला व तिथून निघून गेला. तर आता ईश्वरी त्या माणसाची मदत करेल का, हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.